शब्दांचे ईमान अक्षरांचे रान, शब्दांचे ईमान अक्षरांचे रान, अभंगाचे पान तुकाराम तुकाराम। सारा सर्विजा करा उठा उठी नामधरा कंठी विठोबाचे, तयाच्या चिंतने निसेल संकट तराल दुर्गट भवसे। जन्मनिया गोडी वाचे स्मरे राम, धरी आजिने महरणी से, तयाच्या चिंतने निसेल संकट तराल दुर्गट भवसे। मने कोटी कुणीती पुनीत हो भावे गाता गीत विठोबाचे, तयाच्या चिंतने निरसेल सकट तराल दुर्गट भवसिंगाल दुर्गट भवसिंधु। बरा पीडम नटवर वपु कर्णयुकनिकार, बिभ्रदवास गगन पिशमय जयन्ति चमाला, रन्ध्रारवीनुरधर सुदया पूरयन्त्योत्पन्नयेन, रुन्दारण्यं च पलरवनो आविशन्तीत किरतिः। अजं रुक्मिणी प्राण सञ्जीवनन्तं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। पाण्डुरङ्गं प्रथम नामना दूसरे चरण सखी, दूसरे चरण समानिस्तमूर्तिं भजितान देवं। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे। सेवे लागी सेवक झालो झालो, हो तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुका या देवा यावरीन करावा वेरो। गजाननं ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेम स्वरूपिणं गौरी शंकरं दयामूर्तिं भास्करं वन्दे पुनः पुनः। मस्तके पायावरी या वारकरी संतांच्या हृदयी सिंहासन करोनी या माझ्या हृदयी सिंहासन करोनी या माझ्या हृदयी गुरु राया गुरु राया गुरु राया
तयाच्या चिंतने निर्शेल संकट उत्तराल मुकट भव सिंधू प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त रूपी प्राप्त सेवेसाठी निवेदित केलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार चिन्मय स्वरूप असणारे अधिकार संपन्न साधू जगमान्य संत संतमान्य संत देवमान्य संत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक असणारे छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे गुरु श्री जगद्गुरु तुकोबाराया यांचा हा 4 चरणांचा आजच्या सेवेसाठी निवेदित केलेला आहे। प्रस्तुत अभंग सेवेसाठी जो निवेदित केलेला हा जगद्गुरु श्री तुकोबारायांचा आहे। तुकोबाराया या भरकटलेल्या जीवांना या प्रस्तुत अभंगातून उपदेश करतात। एका जो सेवेसाठी अभंग निवेदित केलेला आहे ना हा 2 प्रकरणामध्ये मोडतो। आतापर्यंत तुम्ही जे अभंग आता कीर्तनकाराने घेतले ते एका प्रकरणातील असतील, पण आज जो अभंग सेवेसाठी निवेदित केलेला आहे हा 2 प्रकरण, एक म्हणजे उपदेश आणि दुसरं म्हणजे नाम प्रकरण, अशा 2 प्रकरणामध्ये मोडणारा अभंग आजच्या सेवेसाठी निवेदित केलेला आहे। ऐका, अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा पर्याय निष्ठाचा म्हणजे असा वारकरी संप्रदायाचा नियम आहे, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी, ज्याची खावी भाकरी त्याची करावी आणि ज्याचा खावा रसगुल्ला त्याच्या नावाचा करावा कल्ला। आज एकादशी नाही, रसगुल्ला झोटिंग बाबांच्या या मंदिराच्या प्रांगणामध्ये बाबांच्या दरबारामध्ये हा सुंदर असं श्रीमद भागवत कथा तथा ग्रंथराज गजानन विजय ग्रंथाचं पारायण या ठिकाणी चालू आहे। ज्यांच्या रसाळवाणीतून आपण श्रीमद भागवत कथेचं रसपान करत आहात असे असणारे आमचे आदरणीय गुरुवर्य पुरुषोत्तम बाबांच्या रसाळवाणीतून आपण श्रीमद भागवत कथेचं रसपान करत आहात। मुख्याने आमचे श्री हरिभक्त परायण गायनाचार्य गुरुबंधू आमचे गोपाल बाबा आहेत, तसेच आमचे जे प्रार पकवाज वादक पवनजी महाराज ताडे महाराजांच्या मार्गदर्शनाखाली मला ही मिळालेली सेवा विनेकरी बाबा आहेत। आजच्या कीर्तनामध्ये इंद्राचं ज्यांचं स्थान आहे असं असणारे आमचे श्री हरिभक्त परायण रोहन दादा आहेत, तरुण टाळकरी आहेत। यावर्षी एकच आहे, पुढच्या वर्षी 2 झाले पाहिजे ना, पुढच्या वर्षी कोण पाहिलं म्हणा उद्याच मित्र आहेत ना तुला आणजो, त्याला शरम लागते का? हा बायको की बायका दिले शरम कायची रे? हा लग्नापर्यंत ठीक आहे गड्या, लग्न जर झाल्यानंतर मग मीच समजून घेणार, पण आता तरुण वयात उद्या मित्र घेऊन येशील ना। गावातील काही टाळकरी मंडळी आहेत, यात आंबोडा नामक ग्रामामध्ये भरपूर कलाकार मंडळी महाराज मंडळी या गावामधून होऊन गेलेले आहेत। मला आता माहित झालं की आमच्या पवन महाराजचे गाव आंबोडा आहे, आमच्या जयप्रकाश महाराजांचं गाव आंबोडा आहे, आमच्या वैष्णोदेवीचं गाव। आता कसं आहे महाराज लोकांचं गाव म्हटलं म्हणजे महाराज लोकांना प्रश्न असतो नेमकं या गावामध्ये नेमकं बोलावं कसं, नाही का? पण जसे जसे आमचे झोटिंग बाबा जशी बुद्धी देतील गजान बाबा तसं बोलण्याचा प्रयत्न करीन। आणि सुंदर या ठिकाणी वातावरण आहे बरं का, प्रसन्नता आहे, रंग देवता या जागेमध्ये आहे, लाईट मंडप साऊंड अति उत्तम आहे। सुरुवातीला तर असं वाटलं सर्व व्यवस्थित आहे, पण मंडपामध्ये बसण्याकरता कोणी नाही पण आले, माझं भाग्य। मला तसं पवन महाराजांनी सांगितलं, महाराज तुम्ही चालू करा, आवाज गेल्यानंतर ते येतात, त्याला सांगा नाही तर मग पाठीमागे आमच्या महाराज मंडळीला सांगावं लागत होतं। पण तसं मी तयारीत आलो होतो, माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे मोहाळेचे चव्हाण कंपनी वानखडे कंपनी मोहाळेवासी या ठिकाणी आलेले आहेत। आल्याबरोबर मी म्हटलं पवन महाराजांना की मोहाळेवरून काही लोक येणार आहेत, म्हणत बा महाराज तिथं कोण आपले इदान पटेलच्या घरचे येऊन आले का? म्हटलं तसं आपणेवाले आहेत तिथं, आपणेवाले आहेत म्हटलं, ते पण या ठिकाणी कीर्तनाकरता मोहाळ्यावरून आलेले आमचे अनिल काका असतील, मावशी असतील। सुंदर असा योग आहे। 10:30 वाजेपर्यंत सेवा करायची आहे की 11? 10:30 नाही बरोबर ना? 10:30 बरोबर आहे बाबा। कीर्तन 9:15 9:30 का लागे ना, पण कीर्तनकारांना 10:30 संपवा विठ्ठल। कीर्तन हे 1 तास असते नाही काय? कीर्तन 1 तास की 2 तास? प्रवचन 1 तास, कीर्तन 2 तास, पिक्चर किती तास? किती तास रे बाबू? 3 तास आहे की नाही? जात असतं का? छावा चालू वाटतं 3 तास। आणि तमाशा तमाशा पाहायला नाही की नाही? आम्हाला विचारतो मग रात्रभर असते महाराज। ही कीर्तन आहे 2 तास झाले, वैकुंठाला गेले ते तुकोबार आहे। कोण तुकोबार आहे? जे सदैव वैकुंठातून परत मृत्यू लोकांमध्ये आले ते तुकोबार आहे। काय अधिकार महाराज त्यांचा? वेदाचा तो अर्थ आमाशीचा ठाव ही राणी वाहावा भार माता। वेदाचा अर्थ
संस्कृतातला अर्थ प्राकृतामध्ये म्हणजे मराठीमध्ये तुकोबारायने आणला एवढा मोठा ज्यांचा अधिकार. कोण तुकोबाराय? ज्यांचं नाव घेतल्यावर यमाने थरथर कापावा. तुकाराम तुकाराम कापी यम. महाराज म्हणतात ज्या यमाला तुम्ही आम्ही घाबरतो ना, त्या यमाला जर तुकोबारायचं नाव घेतलं तर तो यम थरथर कापायला लागतो. एवढी ताकद तुकोबारायांच्या नावामध्ये आहे. आधी तुला जर असं वाटत असेल का आपल्याकडे यम येऊ नये, हा, सर्वजण ज्या यमाला घाबरतो ना त्या यमाला तुकोबारायाचं नाव घेतल्यावर तो यम थरथर कापतो. आपल्याला असं वाटतं का आपल्याकडे यम येऊ नये, खुशाल काय करायची, आपली जपमाळ काढायची आणि तुकोबारायाचं नामचिंतन करायचं. श्री तुकाराम जय तुकाराम. तुकोबारायाचं नाम जप करायचं आधी. पण सांगतो याच्यामध्ये या जपामध्ये जर थंड पडला आणि तुला येऊन जर येऊन घेऊन गेला तर उद्या माझ्या नावानं फोटो म्हणून पैसे झालं. पहिले सांगतो तो जप कसा असला पाहिजे, अखंड असला पाहिजे नाही का, त्याच्यामध्ये खंड नसला पाहिजे. तुकोबारायाच्या नावामध्ये एवढी ताकद आहे की तो ज्या यमाला तुम्ही आम्ही घाबरतो तुकोबारायाचं नाव घेतल्यावर तो यम थरथर कापायला लागतो. महाराज एवढा मोठा ज्यांचा अधिकार, केवढा मोठा अधिकार हो. तुकोबारायाच्या जीवनातला मी प्रसंग सांगत असतो. तुम्ही डोंगरावरही गेले असाल, दर्शन घेऊन आलेही असाल. 3 डोंगर आहेत. कुठले? एक घोराडेश्वर, दुसरा भामचंद्र आणि तिसरा भंडारा डोंगर. तिन्ही डोंगरावर तुकोबाराय भजन करण्याकरता जात असत. त्या ठिकाणी तुकोबाराय जिजामातेला सांगून नव्हते जात बरं का. वाटलं तिकडे जायचं, या डोंगरावर आज, उद्या त्या डोंगरावर, परवा त्या डोंगरावर. पण सांगू जिजामाता तुकोबाराला एक वेळ विचारतात, अहो काय म्हणाले, अहो ऐका ना. आता अहो हा शब्द मला 2025 मध्ये ज्यांचे लग्न झाले ना त्यांना अहो हा शब्द त्यांच्या भाग्यातच नाही. अहो हा शब्द त्यांच्या भाग्यात नाही. मग तुम्ही म्हणसाल महाराज दुसरं काय, आता जुने जे होऊन गेले त्यांच्याच भाग्यात ते अहो शब्द आहे. आता इंस्टाग्रामवर मी एक रील्स पाहिली, नवीन सुनवायरी लग्न वगैरे झालं, सासूबाई म्हणते अगं ऐक ना माझ्या मुलाला जेवण करण्याकरता बोल बरं. हिनं गेली बा, गेल्यानंतर तो हालामध्ये बसलेला होता, 2-3 मित्र त्याच्या आजूबाजूला होते. हिला असं वाटलं आजपर्यंत आपल्याला काम अहो या हो जा हो इथं कुठं अहो का बोलायचं काही आलंच नाही म्हणे. पहिल्यांदाच काम आपल्या पतीला सासूबाईनं आवाज द्यायला सांगितलं. गेल्यानंतर पद्याच्या आडमध्ये थोडस बघून पाहते आणि त्याला आवाज देते, काय लू लून छू आहे का ते. इंस्टाग्रामवर हे रील्स आहे. तुम्ही भजन करण्याकरता जाता, माझं काही म्हणणं नाही बरं का. तुम्हाला सांगू जिजामाता तुकोबारायने जेवण केल्याशिवाय जेवण करत नव्हते. तुकोबाराय जेवण केल्यानंतर जिजामाता जेवण करत होते. आताही तुम्ही बघा हो, पूर्वीच्या ज्या म्हाताऱ्या असतील ना आपल्या आजीच्या वयच्या, त्यांचे जर पती असतील ना तर ते पती जेवण केल्याशिवाय आजी जेवण करत नाही. महाराज पूर्वीच्या जे होत्या ना त्या पतिव्रता होत्या. आताच्या 2025 चा विचार सांगू का, सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपला पती शेतामध्ये राब कष्ट करत असतो. हा, कष्ट करून घरी येतो. आताच्या काळात जीवाचं रान रक्ताचं पाणी करतो हो बायकोच्या लाड पुरवासाठी. हा, घरी येतो. घरी आल्यानंतर हे काय करते माहिती का, घरची 10-11 वाजेपर्यंत आपले काम आटपून घेते आणि अंग टाकून देते, झोपून राहते. तो 12 वाजता बिचारा शेतामधून कष्ट करून येतो. आल्यानंतर हा का म्हणतो तिला, अगं ऐक ना सकाळपासून मी शेतामध्ये कष्ट केले, 12 वाजले, खूप जोराची भूक लागली नाही, जेवण तर निदान पाणी तरी दे प्यायला. हे काय म्हणते, अगं ऐका ना तुम्ही ते झोपलेले होते. अहो म्हणे ऐका ना तुम्ही उभे आहे की नाही, त्याच्याच बाजूला माठ आहे, त्याच्यावरच गडवा आहे, तिथंच प्याला, तुम्ही प्या. काय अनुभव आहे, वा वा वा, अनुभवचे बोलायचं महाराज. हा, खरी गोष्ट आहे का त्यांची. महाराज हे 2025 लेटेस्ट जे पतिव्रता त्यांचे विचार आहेत बरं का. अहो किती सांगावं तुम्हाला, आपला एक पती सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेतामध्ये कष्ट करतो, घरी येतो, पत्नीला असं वाटतं का हो तुम्ही आपला संसाराचा गाडा हा जगन्नाथाचा रथ तुम्ही ओढता, तुमचे हात दुखत असतील नाही का. मला असं वाटतं तुमचे हात दाबा, मला असं वाटतं तुमचे पाय दाबा, मला असं वाटतं तुमचं डोकं दाबा, मला असं वाटतं एकदाचा तुमचा. मी काहीच नाही बोललो बा, इमानदारीनं काहीच नाही बोललो. निघाला महाराज बाहेर आल्यानंतर त्याचा मुलगा त्याला दिसला. मुलाला आवाज देतो, ए बाळा अरे इकडे. मुलगा धावतच गेला. काय बाबा काय म्हणता. अरे काय नाही रे, एवढी बिडी घे आणि घरून चुलीवरून पेटून आण. चूल माहित आहे का तुला कशी असते, गोल असते आहे की नाही. मग खेड्यातल्या म्हणून तुम्हाला माहित आहे का, हे जर अमरावती विचारलं ना लहान लहान पोराला चूल माहित नाही, गेलं ते आता गॅस सांगा लागते द्यायला, नाही तर शेगडी. महाराज त्या मुलाने बिडी घेतली गेला घरी गेल्यानंतर चुलीवर ते बिडी पेटवली. विस्तवावर पेटवल्यानंतर त्याच्या मनामध्ये एक शंका उपस्थित आली. कुठली, आपले वडील दिवसातून 8 बिड्यांचा मुद्दा पाळतात, नेमकं या बिडीमध्ये काहीतरी विशेष
काहीतरी विषय ज्या ते आपले वडील दिवसातून 8 बिड्या ओळखतात त्या या बिडीमध्ये काहीतरी विशेष असलं पाहिजे म्हणून त्याने ततीच एक दम मारला राजा. सवय नसल्यापुढे ठसका बसला. मग आता बिडी घेऊन आला वडिलांजवळ बिडी दिली. आता रोजच्या बिडी वडणारा माहित असताना बिडी पेटवल्यावर किती जळते ना. बापाने विचारलं का रे बाळा ही बिडी अर्धी जळलेली कशी का? तो म्हणे बाबा मी ती बिडी घेतल्यानंतर विस्तव ठेवल्यामुळे ती अर्धी जळली. बापाने तेच बिडी घेतली आणि ओठाला लावली. बापाला ती बिडी ओठाला ओली लागली. बापाच्या मनामध्ये शंका उपस्थित झाली. नेमकं बिडी ज्या अर्थी ओली आहे त्या अर्थी आपल्या मुलाने तिकडे काहीतरी कुटाणा वा ज्या अर्थी बिडी ओली आहे त्या अर्थी बापाने काय त्या मुलाला उपदेश केला. अरे मुलगा ही बिडी मागून ओली कशी का? तो म्हणे बाबा त्याचं कारण असं आहे मी ती बिडी घेतल्यानंतर विस्तावर ठेवल्यामुळे त्या बिडीला चटका लागला. मग बिडी असं का माणूस असं म्हणे बाबा चटका लागल्यानंतर तिने केली. कधी कधी हाताकडे कधी कधी शब्दाकडे लक्ष देणं म्हणजे दृष्टांत लक्ष येत असतो. महाराज म्हणतात त्या बापाने ती बिडी घेतली तिचं एक दम मारला. तो बिडीचा धूर होता तो मुलाच्या मुखावर सोडला आणि मुलाला उपदेश करतो. अरे मूर्खा अरे बिडी वळणं शारीरिक दृष्ट्या आर्थिक दृष्ट्या मानसिक दृष्ट्या हानिकारक करायच्या बिडी वळणं चांगलं नाही. माझा दृष्टांत संपला. मला सांगा जो बाप बिडीचा धूर आपल्या मुलाच्या मुखावर सोडत असेल मुलाला सांगत असेल की बिडी वळणं चांगलं नाही हा उपदेश योग्य आहे का? नाही ना. म्हणून तुकोबारा नाही संत चिन्हे उमटली अंगी उपदेशाला लागे पात्र झाला. तुकोबारा बोलतात संताचं एकही चिन्ह अंगावर उमटलं नाही. कोणा संताची तू सेवा केली नाही. कोणत्या तीर्थक्षेत्रावर जाऊन तू साधना केली नाही. कोणा तीर्थक्षेत्रावर जाऊन तो विद्याभ्यास केला नाही. अरे बाबा तुझा अधिकार नाही. संत चिन्हे उमटली अंगी उपदेशाला लागे पात्र झाला. नसेल माझ्या बोलण्याचं लक्षात आला. अजून एक दृष्टांत सांगतो. महाराज एका ठिकाणी कथेला गेलं असताना कथा सुटल्यानंतर जेवणाला थोडं लांब जायचं होतं. आज जवळच होतं आमच्या देशमुख काकाकडे नाही का. थोडं लांब जायचं होतं. निघालो असताना एका पाणठेल्याच्या बाजूला एक मुलगा विमलची पुढे हातावर मिक्स करत होता. त्याच्यामध्ये आमच्या एका महाराजांना ते दिसलं. महाराज त्याच्याकडे गेले त्याला म्हणाले अरे दादा अरे विमलची पुढे खाल्ल्याने कॅन्सर होतो खाऊ नको राजा. तो म्हणला महाराज पट्ट्या कोणाला भेट नाही. कीर्तना सांगावं म्हणे. कीर्तना सांगा पट्ट्याला सांगून काही उपयोग नाही. पट्ट्या कोणाला भेट नाही म्हणे. महाराज म्हणले कसं आहे गड्या सांगणं आमचं काम आहे. ऐकणं नाही ऐकणं हे तुझं काम आहे. तो म्हणले महाराज पट्ट्या कोणाला भेट नाही तुम्ही इथून जा. महाराज म्हणले ठीक आहे. महाराज तिथून असे जाणार तेवढ्या तिकडे व्यक्ती आला. त्या व्यक्तीला पाहून याने समोरच्या भीमाच्या पुढेचा हात पाठीमागे केला. महाराजांनी त्याला सहज विचारलं अरे बाबा तू म्हणत होता पट्ट्या कोणाला भेट नाही पण तो हा जो व्यक्ती तुझ्या समोरून गेला याला पाहून समोरचा हात पाठीमागे काय केलं काय कारण? तो म्हणे महाराज ऐका आता मी माझ्या शब्दावर ठाम आहो पट्ट्या कोणाला भेट नाही. महाराज म्हणले मग या व्यक्तीला पाहून तो समोरचा हात पाठीमागे काय केला? तो म्हणले महाराज त्याचं कारण असं आहे हा जो व्यक्ती माझ्या समोरून गेला ना हे कोणात तुम्हाला माहित आहे का? म्हणले माझे वडील आहेत. महाराजांना थोडं बरं वाटलं चला बा वडिलांना भेटू. म्हणे हो महाराज भीत काही नाही म्हणे. त्याचं कारण असं आहे हा जो विमलच्या पुढीचा हात माझा समोर असताना तर याच्यातली अर्धी विमलची पुढे माझ्या वडिलांनी सांगा बरं. मुलाच्या विमलच्या पुढीतली अर्धी विमलची पुढे जर बाप खात असेल तो जर सांगत असेल की बाबू विमलच्या पुढे खाऊ नको कॅन्सर होते हा उपदेश योग्य आहे का? नाही ना. तुकोबारा म्हणून बोलतात नाही संत चिन्हे उमटली अंगी उपदेशालागे पात्र झाला. मग का हो महाराज उपदेश कोणाला करावा? मूर्ख माणसाला? महाराज म्हणतात नाही. क्रोधी माणसाला? नाथबाबा म्हणतात नाही. क्रोधी माणसाला मूर्ख माणसाला अविश्वासी माणसाला उपदेश करून आपली वाचा व्यर्थ घालू नये आणि आपली वेळही जाते फजिती होईल. महाराज म्हणतात मूर्ख माणसाला उपदेश करू नये. नाथबाबा त्यांच्या हरिपाठामध्ये सुंदर बोलतात. क्रोधी अविश्वासी Hare
नेमकं आपल्या खेडेगावामध्ये जाऊन आपण बघावं की आपले मोठे भाऊ थंडीपासून निवारण कसं करतात. त्या माकडांच्या मनामध्ये विचार आला, निघाले महाराज. निघाले असताना त्या खेडेगावामध्ये गेले. आता प्रत्येक गावामध्ये असा एखादा तरी चौक असते की त्या चौकामध्ये किती असतात लोक असतात नाही का. ते माकड आल्यानंतर त्यांना एखादा चौक दिसला, त्या चौकामध्ये 4 माणसं दिसले आणि ते 4 माणसं एका शेकोटीवर हातपाय शेकत होते आणि थंडीपासून निवारण करत होते. त्या माकडाने हा प्रकार त्या माणसांचा बघितला. बघितल्यानंतर ते माकड निघाले जंगलामध्ये. जंगलामध्ये गेल्यानंतर आता जंगल म्हणजे काडी कचऱ्यांचं माहेर घर. त्या ठिकाणी त्या माकडाने काय केलं, काडी कचऱ्याचा मोठाच्या मोठा गंज लावला. त्याच्यातलं एक भळ म्हणालं, इकडे भळच म्हणतात ना, मेन बॉस भळ ना. ते भळ म्हणाला, अरे त्यांची शेकोटे तर लाल होते, आपण या काळी कचऱ्यांमध्ये लाल टाकणार तरी काय. दुसरं भळ म्हणाला, काय नाही, जंगलामध्ये तुम्ही जा, झाडाचे लाल लाल फळं तोडून आणा. सर्व माकडं जंगलामध्ये पसरले, झाडाचे लाल लाल फळं तोडले, आणल्यानंतर त्या काळी कचऱ्यांमध्ये टाकले. टाकल्यानंतर त्याच्यातलं तिसरं भळ म्हणालं, मारा म्हणे फूक. महाराज ते सर्व माकडांनी फुका मारण्याचा त्या ठिकाणी फुका मारायला सुरुवात केली. जशी त्या माकडांनी फुका मारल्या तशी त्यांची शेकोटी पेटली. त्यांनी थंडीपासून निवारण केलं. बरोबर ना, जागे आहे ना तुम्ही. पेटली का शेकोटी होता ना. ती सुग्रण नावाची पक्षीने त्या घरट्यातून बघत होती. ते सुग्रण त्या माकडांना म्हणते, ए माकडांनो, अरे भगवंताने तुम्हाला हात दिले, पाय दिले, तुम्ही स्वतःला राहण्याकरता घर सुद्धा नाही बनवलं. 8 महिने वाया घालवलेले का हो तुम्ही. मला बघा बरं, भगवंताने फक्त एक चोच दिली, माझ्या चोचीने माझं घरट बघा बरं. अहो इंजिनियर फेल नाही का. बहिणाबाई चौधरीने देखील त्या खोप्यावर कविता करावी एवढी सुंदर सुग्रणीचं घरट आहे महाराज. काय म्हणतात बहिणाबाई चौधरी बोलतात, अरे खोप्यामध्ये खोपा जसा सुगरणीचा चांगला, पहा पिलासाठी जीवतीने झाडाला टांगला. अरे खोप्यामध्ये खोपा. जुनी कविता आहे, जुनी कविता अर्थ बसत असतात. तयार आहे का तुम्ही. मी कविता सांगतो, तुम्ही अर्थ सांगा. जॉनी जॉनी येस पप्पा, इटिंग शुगर नो पप्पा, टेलिंग लाईन ओपन युअर माउथ. अर्थ सांग बरं. आताच्या कविताला अर्थच नाही ना. एका अंगणवाडीमध्ये एक मॅडम आपल्या मुलाला कविता शिकवत होती. कोणती सांगू का. मॅडम म्हणायची या पाहुणा बसा, त्याच्या मागे मुलं म्हणायची या पाहुणा बसा. मॅडम म्हणायची पोटात गेला ससा, मुलं म्हणायचे पोटात गेला ससा. मॅडम म्हणे माय म्हणे काळू कसा, बाप म्हणे रव दे तसा. हे कविता मला शिकवायसारख्यात काय, याला अर्थ तरी याद करायच्या. काही शिकव ना, मारा बोले मारा, घ्या माझी फाटू द्या लुगडं वाजू द्या, ह्या कविता आहेत काय. अटाना पुटाना शेंगदाणा उडत चालला टना टना, ह्या कविता अंगणवाडी शिकवल्या जातात. आमची मॅडम आली नाही म्हणून सांगतात ते घरी गेला. महाराज अंगणवाडीमध्ये हे कविता शिकवल्या जातात. याला कुठल्या कविता अर्थ आहे काय कविताला. नाही ना. जुन्या ज्या कविता होत्या त्या कविताला अर्थ होता. शर आला तो भावनी आला, विरळला श्रावण बाळ. आजीच्या अजून कविता पाठ आहे. का पाठ आहे, कारण अर्थबद्ध होती म्हणून आजही पाठ आहे. महाराज जुन्या कविता सुग्रणीचं घर जेव्हा आहे ना, एवढं सुंदर की इंजिनियर त्या ठिकाणी फेल. ते सुग्रण नावाच्या पक्षीने त्या माकडाला उपदेश करते, हे माकडा, हात दिनो पाव दिनो नरतनो ऐसे काया, 8 महिने फुकट गमाये दिवाने अभी तक घर नाही बनाया. माकडानं तुम्हाला भगवंताने हात दिले, पाय दिले, पण तुम्ही स्वतःला राहण्याकरता घर सुद्धा नाही बनवलं. 8 महिने खाली घालवले राजा. अरे तो तुझ्या जिंदगीवर कोण उपदेश करते हो, बोला ना. सुग्रण कोणाला करते, माकडाला. हे पॉईंट नोट किया जाय. बऱ्याच सुग्रणी बऱ्याच माकडांना उपदेश करतात हो, पण माकडा कुठे उपदेशाकडे लक्ष देतात काय. मी माकडांबद्दल बोलतो बरं का. तुम्ही ते कोण आहे, सुग्रण आहे, ते गुपचूप नाही बसले. आणि जे गुपचूप बसत नाही ते कोण मग. सुग्रण. असं कधी तुम्ही ऐकलं काय, 2 सुग्रणी 10x10च्या रूम मध्ये गेल्या आणि त्यांनी मौन श्रद्धांजलीचा कार्यक्रम केला. शक्य आहे काय, शक्य नाही महाराज. अशा किती सुग्रणी तुम्ही ठेवल्या तरी त्या गुपचूप बसणं शक्य नाही. म्हणजे गुपचूप बसत नाही ते कोण मग, सुग्रण. ते सुग्रण त्या ठिकाणी गुपचूप नाही बसले, परत उपदेश करते. तुला माहित आहे माकडा उपदेशाकडे लक्ष देत नाही, आपण माकडाकडे लक्ष द्यायचं नाही. मग आता ते माणसांना उपदेश करते. ते सुग्रण म्हणते, शिक शिकाना शाने को हो कैसा गोता खाया, बंदर को मैंने शिक शिकाया, तो मेरा घर ही गमा दिया. विठ्ठल विठ्ठल. महाराज
मागे उपासाचं फल आहे बरं का. ज्याचा समोरचा अधिकार पाहायचा, काय म्हणतात उपदेश त्याला करायचा, समोरचा अधिकार पाहायचा आणि त्या अधिकारांनाच समोरच्याला उपदेश करायचा. अधिकार तैसा खरं उपदेश साहे हो जेथे असं त्याची देऊ, किंवा अधिकार तैसा डावीला मार्ग चालत आहे मग कडो येते. समोरच्याचा अधिकार कोण, समोरच्याला उपदेश करायचा. तसं जगद्गुरु तुकोबाराया या भरकटलेल्या जीवाला उपदेश करतात की बाबा रे, तुम्हाला भगवंताने हा न देव दिला, कशा करता दिला, देव दिला उपदेश करता की बाबा रे, भगवंताने तुम्हा आम्हाला हा नर्दे दिला, कशा करिता, देह देना गोमटा तो या झाला पाटा बाजिकेचा. पण आपण हा भजनाला देह दिला भगवंताने मान्य आहे, पण आपण तो भजनाला लावला का इमानदारीनं सांगा बरं. कीर्तनामध्ये हा तुम्ही हा खरं सांगा. महाराज म्हणतात देवी दिला देह भोजना गोमटा, भोजनासाठी तुम्ही आम्ही लावला बा, भजनासाठी तर नाही. मला सांगा बरं, आंबोड्यात एवढेच लोकसंख्या आहे का? नाही नाही. मला सांग रे बाबा, भोजनासाठी दिला की नाही हा नर्दे भगवंतानी. आपण एवढं मोठं काम धंदे करतो कायच्यासाठी रे बाबू, जेवणासाठी नाही का. जेवण कायच्यासाठी करायचं, जग्यासाठी. जग्याचं काय सांगा, यातच माझे सत्य समावले नाही. महाराज जीवन कशाला जगायचं होतं, जेवणासाठी. जेवण कशासाठी तर जीवन जगासाठी, याच्यासाठी नाही रे बाप्पा. भगवंतानी हे जे 3.5 हाताचं मॉडेल बनवलं ना, हे स्पेशल त्याचं भजन करण्याकरता बनवलं बरं का. हो हे पोराला कोटी कुडाचा उद्धार होईल, याचं उत्तर शेवटच्या चरणात. Thank you.
ज्ञानेश्वर